आपण आता पुण्यात जाऊयात. पुण्यात काय घडतंय तर पुणे विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी परस्पर माघार घेतली. अगदी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ते पाठीमागच्या दारांना आत गेले आणि त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला. पण यामुळे महाविकास आघाडीतले मित्र पक्ष नाराज झाले. महायुतीच्या विक्रम काकडेंची बिनविरोध निवड या अर्ज माघारीमुळे झाली. पक्षाने आदेश दिले त्यामुळे आपण माघार घेतल्याचं श्रीकांत पाटील यांनी म्हटलं खरं, पण त्यांच्या या माघारीवरनं महाविकास आघाडीचं चित्र बिनसल्याचं दिसतंय. काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे यांनी या मुद्द्यावरनं टीका केली आहे. इतकंच नाही तर काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीप्ती चौधरी यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांची नाराजी सुद्धा कळवली आहे आणि पुण्यातील महाविकास आघाडीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. मवियातील दोनही पक्षांनी पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं पुण्यासाठी असं मत व्यक्त केलंय. राष्ट्रवादीच्या भाऊबंदकीचा आम्हाला त्रास होतोय असं वसंत मोरे म्हणतात आणि टीका करतात. हेच सगळी गणितं आम्ही महानगरपालिकेत अनुभवलेली आहेत. आता मला वाटतं की हे राज्याच्या समोर पहिल्यांदा आलं, परंतु महानगरपालिकेत 4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ह्या निवडणुका झाल्या त्यावेळेसपासून मी हे अनुभवतोय. मी स्वतः वारंवार त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं की यांच्याबरोबर आघाडी नकोच आहे, कारण हे भाऊबंदकीचं करणार असताल तुम्ही. त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आला, तुमची भाऊबंदकी बाहेर आली. आतासुद्धा जर तुम्ही तुमची भाऊबंदकी करणार असेल तर मला वाटतं की तुमच्या भाऊबंदकीचा त्रास होते ना आम्हाला. तर मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून हे विश्वासघात करण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये.